नमस्कार सज्जन हो. आपण चतुर्वेदाचं चिंतन करतो आहोत आणि या चतुर्वेदाच्या चिंतनामध्ये सुद्धा आपण यजुर्वेदाचं चिंतन पाहतो आहोत. आणि या यजुर्वेदाच्या चिंतनामध्ये यम आणि नचिकेत यांचा दोघांचा जो संवाद आहे आणि त्याच्यातून नचिकेताने काय प्राप्त केलेलं आहे की जे आपल्याला सगळ्यांना उपकारक राहील अशी गोष्ट नचिकेत्याने मिळवून दिलेली आहे. अत्यंत तपस्वी आणि तेजस्वी अशा प्रकारचे हे बालक पित्याच्या आज्ञेने यमलोकाला गेले आणि प्रत्यक्ष यमधर्माला सुद्धा ज्याच्या पुढे शरणागत व्हावं लागलं असा हा नचिकेत. कारण यमानी सांगितलेलं आहे की अरे तू 3 दिवस आणि 3 रात्री माझ्या दाराशी पडून होतास, तर पहिल्या दिवशी आणि रात्री तू काय घेतलंस माझं? तर त्यावेळी नचिकेत म्हणाला की मी तुमचं सगळं धन धान्य सगळं मी खाऊन टाकलं पहिल्या रात्री आणि पहिल्या दिवसात. दुसऱ्या दिवशी तू काय केलंस? नचिकेत म्हणाला मी तुमचं सगळं पशुधन घेऊन टाकलं. आणि तिसऱ्या दिवशी आणि रात्री तू काय केलंस? तर नचिकेत म्हणतो की मी तुमचं सगळं पुण्यच घेऊन टाकलं. यमराज घाबरून गेले. ते म्हणले वरमब्रूही, या 3 गोष्टी करता 3 रात्रींकरता मी तुला 3 वर देतो, मागून घे. आणि त्यावेळी पहिल्या वराने नचिकेताने जे मागितलं ते आपल्याला माहिती आहे, त्याचा आपण विचार केलेला आहे. आता दुसरा वर माग असं ज्या वेळेला यमराज म्हणतात तेव्हा नचिकेत म्हणतो की हे सद्गुरू, मी आपला शिष्य आहे आणि आपल्याकडून मला उपदेश हवाय. आपल्याकडून मला जे हवंय ते मी आता मागायचा प्रयत्न करतो. हे मृत्यूदेवा, स्वर्ग लोकात कोणचंच भय नाही आणि स्वर्गामध्ये वृद्धावस्थेला कोणी भीत पण नाही. स्वर्ग लोकात पुरुष तहान भुकेच्या पलीकडे जाऊन शोकातीत होऊन आनंदाने राहतो. सत्वमग्निग्ग स्वर्गमध्येश मृत्यू. हे मृत्यू, आपण स्वर्ग प्राप्ती कर अग्नीला जाणता. श्रद्धावान अशा मला, ज्यामुळे अग्निरूप यज्ञाने स्वर्गरूप अमरत्व मिळते, अशा अग्नीचे वर्णन करा. हाच दुसरा वर मला द्या. आपल्याला मुद्दाम इथे सांगावंसं वाटतं की आमचं भारतीयांचं जे जीवन आहे हे यज्ञमय आहे आणि यज्ञाचा हेतूच आहे स्वर्गकाम, मोक्षकाम, यासाठी यज्ञ आहे. आम्ही सर्व भारतीय जे आहोत हे बाकीच्या सगळ्या गोष्टींना जितकं महत्व देतो त्यापेक्षाही महत्व वैराग्याला जास्त देतो. आणि त्यामुळे
आज कितीही नास्तिक माणसं असते, आम्ही काही मानत नाही, हे मानत नाही, ते मानत नाही, तरी सुद्धा या भारतीय मातीचा गुण असा आहे की इथे कळलं नाही कळलं तरी आमच्या या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माचा स्पर्श प्रत्येक जीवाला झालेला आहे. आणि त्यामुळे मृत्यूच्या समयी सुद्धा आम्ही निर्भय होऊ शकतो. मृत्यूच्या समयी सुद्धा आम्ही असा विचार करू शकतो की मला स्वर्गात जायला कोण जर मदत करेल तर तो अग्नी करेल. आमचे सगळे संस्कार जे आहेत त्यांचा संबंध अग्नीशी. म्हणून आम्ही विवाह केला तरी अग्नीला प्रदक्षिणा करणार आहोत. उपनयन केलं तरी अग्नीला प्रदक्षिणा करणार आहोत. गर्भाधान संस्कार असला तरी अग्नीला प्रदक्षिणा करणार आहोत. नामकरण संस्कार असला तरी आम्ही अग्नीला आहुती देणार आहोत. आणि अगदी शेवटचा संस्कार जरी असला तरी माझ्या देहाची आहुती मी अग्नीला देणार आहे. माझा आणि अग्नीचा फार पूर्वापार निकट संबंध आहे. म्हणून नचिकेता यमधर्माला म्हणतो की ज्यामुळे स्वर्ग प्राप्त होईल असा अग्नी कोणचा आणि त्याची मला माहिती संपूर्ण द्या. सज्जनो, आपल्याकडे अनेक यज्ञ याग आहेत. तुम्हा आम्हाला माहित असलेले जे यज्ञ आहेत, आपण पाहतो गणेश याग आहे, रुद्र याग आहे, चंडी याग आहे. पण हे सर्व जे यज्ञ आहेत यांना म्हणतात स्मार्त यज्ञ. पण दुसरे जे प्रमुख यज्ञ आहेत त्यांना म्हणतात श्रौत याग. या श्रौत यागांना अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम, उक्थ्य, षोडशी, अतिरात्र, वाजपेय, आप्तोरियाम नाव सुद्धा आपल्याला नवीन वाटते. हे काय सांगताय आपण? पण असे जे अनेक यज्ञ आहेत यांना म्हणतात सप्त सोम संस्था, सोमयाग. आणि त्याच्यामध्ये सोम नावाच्या वनस्पतीचा रस काढलेला असतो आणि त्याच्या आहुती त्या अग्निनारायणाला दिल्या जातात. या श्रौत यज्ञाची संपूर्ण पद्धतीच विलक्षण वेगळी असते. आपल्या सद्भाग्याने आजही हे श्रौत यज्ञ होत आहेत. या भारतवर्षात अनेक ठिकाणी श्रौत याग होतात आणि आपण जरूर ते पाहू शकतो. अशाच श्रौत यज्ञांपैकी एक यज्ञ आहे, त्याला म्हणतात चयन. यामध्ये यज्ञाची जी वेदी आहे ती गरुड पक्षाच्या आकाराची असते. श्येन चितं चिन्विता. श्येन पक्षी म्हणजे गरुडाच्या आकाराची 1000 विटांची वेदी घातली जाते आणि त्याच्यावर यज्ञ केला जातो. गृध्रचितं चिन्विता, गिधाडाच्या आकाराचा वेदी असते आणि त्याच्यावर यज्ञ केला जातो. सुपर्णचितं चिन्विता, श्येनचितं चिन्विता, गृध्रचितं चिन्विता म्हणजे ससाणा, बहिरी ससाणाच्या आकाराची वेदी केली जाते. थोडक्यात एखाद्या विमानाच्या आकृतीचं ते यज्ञाचं स्वरूप असतं आणि त्यामध्ये तो यज्ञ केला जातो. आणि अशी कल्पना आहे की यज्ञ करणारा जो यजमान आहे तो ज्यावेळी त्याचं प्राणोत्क्रमण होतं, देह सोडतो, त्यावेळी
तो स्वर्गाला जातो आणि स्वर्गाला जाण्यासाठी त्यांनी केलेला जो यज्ञ असतो तेच विमान होऊन त्याच्या जीवात्म्याला स्वर्गाला घेऊन जात. याला चयन याग म्हणतात. याला 1000 विटांचा जो चयन असतो त्याची उंची त्या वेदीची जानुदघ्नं चिन्विता, म्हणजे गुडघ्या इतक्या उंचीची असते. त्याच यजमानाने पुन्हा जर असाच चयन यज्ञ केला तर त्यावेळी द्विशाहस्रं चिन्विता, 2000 विटांचा तो पक्षी बनवला जातो आणि त्याच्यावर यज्ञ होतो. त्यावेळी नाभिदघ्नं चिन्विता, नाभीच्या इतक्या उंचीची ती वेदी होते. आणि पुन्हा त्याच यजमानाने तसाच चयन यज्ञ केला तर त्यावेळेला 3000 विटा असतात आणि ग्रीवदघ्नं चिन्विता, आपल्या मानेच्या इतक्या उंचीची ती वेदी होते आणि त्याच्यावरून तो यज्ञ केला जातो. नचिकेत्याने ज्या वेळेला यमधर्माला सांगितलं की हे मृत्यो, आपण स्वर्ग प्राप्ती कर अग्नीला जाणता. श्रद्धावान अशा मला, ज्यामुळे पुरुषांना स्वर्गरूप अमरत्व मिळते, अशा अग्नीचे वर्णन करा. हाच दुसरा वर मला द्यावा. त्यावेळेला यमराज म्हणतात, नचिकेता, त्या स्वर्ग प्राप्ती कर अग्नीला मी जाणतो आणि तू आता त्या अग्नीचे सगळं जे महत्व आहे ते जाणून घे. आणि यमराजांनी स्वर्गादी लोकांना अधिकारण असलेला तो अग्नी आणि त्याच्या चयनार्थ आवश्यक जी जी काही रीत आहे ती संपूर्ण नचिकेत्याला सांगितली. आणि सांगितलं की हे नचिकेत्या, आजपासून हा जो अग्नी आहे या अग्नीला तुझं नाव लागेल आणि त्यामुळे नाचिकेत अग्नी, त्रिनाचिकेत अग्नीचं 3 वेळा चयन करून तू स्वर्गाला जाऊ शकतोस. तुम्हा आम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत या नवलाच्या वाटतील. काय सांगताय, यज्ञ केल्याने का स्वर्ग मिळतो? नक्की मिळतो, पण त्यासाठी आपल्या मनाची, बुद्धीची, शरीराची तयारी करावी लागते. यज्ञो वै विष्णू, यज्ञ हे विष्णूचं, नारायणाचं स्वरूप आहे. आणि या भारत भूमीत आजपर्यंत अनेक यज्ञ झालेले आहेत आणि यापुढेही ते होत राहतील. नाचिकेत चयन यज्ञ केल्यामुळे निश्चित स्वरूपाची अशी स्वर्ग प्राप्ती होत असते. आणि नाचिकेत चयन केल्यामुळे, नाचिकेत चयनाचे मंत्र म्हटल्यामुळे अपमृत्यूचं निवारण होतं. महामृत्यू येणार आहे, कधीतरी येणार आहे, पण अपमृत्यूच्या निवारणासाठी सुद्धा या नाचिकेत चयनाचा खूप उपयोग होतो. म्हणून आपण आता ही जी एक यमनाचिकेत संवाद जो आहे आणि त्याच्यातून ज्या ज्या काही गोष्टी नचिकेत्याने प्राप्त केलेल्या आहेत त्या पाहतो आहोत, ऐकतो आहोत. आणि या यमनचिकेत संवादातून आणखीन काय मिळालंय याचाही आपण
पुढच्या 2 भागामध्ये उहापोह करणार आहोत. कदाचित हा भाग थोडा क्लिष्ट वाटेल, थोडासा अवघड वाटेल, परंतु सज्जन हो, लक्षात ठेवा की तुम्हा मला प्रत्येकाला एक दिवस निश्चित त्या यमधर्माकडे जायचंय. आणि यमधर्मानेच सांगितलेलं आहे की जो कोणी हा यमनाचिकेत संवाद ऐकेल, वाचेल, त्याला मृत्यूचं भय राहणार. म्हणून तरी आपण हा यमनाचिकेत संवाद जो आहे त्याचं मनन चिंतन करूया आणि एक दिवस आपणही त्या अमृतत्वाकडे जाऊया. धन्यवाद.